शिरोली औद्योगिक वसाहतीत अनधिकृत अतिक्रमणधारकांवर कारवाई, शेकडो खोकीधारकावर उपासमारीची वेळ. आज गुरुवारी सकाळपासून दिवसभर शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अनधिकृत खोकी, टपऱ्या, शेड यावर धडक कारवाई करून अतिक्रमणी जमीन दोस्त केली आहेत. या कारवाईमुळे शेकडो खोकीधारकावर उपासमारीची वेळ आली असून त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शिरोळी औद्योगिक वसाहत स्थापन झाली त्यावेळी हाताच्या बोटावर मोजणेइतकीच खोकी अस्तित्वात होती. गेल्या काही वर्षात शेकडो खोकीधारकांनी महामार्गालगत औद्योगिक वसाहतीतील चौकाचौकामध्ये काहींनी कंपन्यांच्या बाहेर आपले बस्तान बसविले होते. तसेच काही उद्योजकांनी कंपनीसमोर पार्किंग शेड उभे केले होते. या सर्व अनधिकृत खोकीधारकावर अनधिकृत शेडवर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात औद्योगिक महामंडळाने धडक कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईसाठी 3 पथके तैनात करण्यात आली होती. आज दिवसभर ही कारवाई सुरू होती. या कारवाईवेळी पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता. गेल्या 8-10 दिवसांपूर्वी औद्योगिक महामंडळाने या अतिक्रमणधारकांना तोंडी सूचना देऊन अतिक्रमण हटविण्यास सांगितले होते. ही कारवाई होऊ नये म्हणून गेल्या आठवड्यात गाळेधारकांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन कारवाई करून न देण्याची विनंती केली होती. पण महाराष्ट्रातील सर्वच औद्योगिक वसाहतीत ही कारवाई सुरू असल्याने हस्तक्षेप करण्यास मंत्री महोदयांनी नकार दिला. त्यामुळे बहुतांशी गाळेधारकांनी गेले 2 दिवस झाले आपले सामान हटविण्यास सुरुवात केली होती. या कारवाईमुळे कित्येक गाळेधारकांची रोजीरोटी बंद होऊन उपासमारीची वेळ आली आहे. ही कारवाई कार्यकारी अभियंता IA नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आजच्या औद्योगिक महामंडळाच्या कारवाईने एकच खळबळ उडाली होती. आज दिवसभर सगळीकडे या कारवाईची चर्चा सुरू होती. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोळी.